श्री स्वामी समर्थ मंडळी. अधिक मास. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सोप्या भाषेत. या धोंड्याच्या महिन्यात अधिक मासामध्ये जावयाला काही दान धर्म करणं, त्याची विशेष पूजा करणं, त्याला काही वाण देणं, अशा काही गोष्टी केल्या जातात आणि त्या पवित्र मानल्या जातात. हे पारंपरिक पद्धतीने त्या जावयाचं पूजा, अभिमान, त्याचं स्वागत केलं जातं. आणि सध्या आता सोन्याच्या किमती फार महागलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की सोनं खरेदी करू नका, सोनं महागलेलं आहे. शिवाय सोनं खरेदी करणं टाळलं तर आपल्या भारताची प्रगती होईल, भारतावरील जो काय बोजा आहे तो कमी होईल. त्यामुळे सोनं आता स्वस्त झालेलं आहे. तर अनेक लोकांना सोनं खरेदी करणं शक्य होत नाही, गोरगरीब लोकांना. त्यामुळे सोन्याची अंगठी, सोन्याची चेन वगैरे या गोष्टी त्यांना खरेदी करणं शक्य होत नाही. तर त्याच्याऐवजी उपाय काय, ते सुद्धा या ठिकाणी आपण सांगणार आहोत. अधिक मासाला जावयाला कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत, हे एक दान सोन्यापेक्षाही महत्वाचं आहे, 100 पटीने मौल्यवान ठरणार आहे. ते कोणतं दान तुम्ही करू शकता, जावयाला देऊ शकता, जेणेकरून जावयाला त्याचं फळ लाभेल, जावया आनंदित होईल आणि ते जावयासाठी उपयोगी आणि महत्वाची सुद्धा गोष्ट असेल, जेवढी सोन्यापेक्षा जास्त महत्वाची असेल. चला तर मग जाणून घेऊया ती नक्की गोष्ट कोणत्याही वस्तू, कोणत्याही 100 पटीने मौल्यवान आहे ती. तर मंडळी बघा, पहिली गोष्ट आहे विष्णूंचे रूप. अधिक मासात पुरुषोत्तम मासात, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासात जावयाला साक्षात श्री विष्णूचे रूप मानले जाते. लोकांची चूक काय आहे, तर लोक जावयाला सोने चांदी किंवा कपडे देतात, पण शास्त्रात एक खास दानाला महत्व दिलेलं आहे. ते कोणतं खास दान आहे, सर्वात मोठं दान आहे कोणतं, तर जावयाला तांब्या पितळेच्या ताटात 33 अनारसे म्हणजे अपूप दान करा, दान द्या. सोबत श्रीमद भगवद्गीता सुद्धा नक्कीच भेट द्या. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. श्रीमद भगवद्गीता ही किती मौल्यवान आहे, किती मूल्य आहे तिचं, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि तांब्या पितळे सुद्धा सध्या महत्व तुम्हाला माहीतच आहे. त्यानुसार आता हे तुम्ही दान करू शकता. सोन्याच्याच पटीने, 100 पटीने हे अधिक मौल्यवान आहे. त्यानंतर काय आहे, त्याचा फायदा काय होणार आहे बघा. तर सोनं फक्त याच जन्मात पुरतं, घालून हाऊसमाऊस होते, पैसा बचत होतो आणि पैसा उपयोगी येतो. परंतु हे जे दान आहे, भगवद्गीता, त्यामुळे लोक जावयाच्या संसाराला साक्षात श्री विष्णूचे सुरक्षा कवच मिळते. काय होतं, जे जावई आहे त्याच्या संसाराला विष्णूचं सुरक्षा कवच मिळतं, म्हणजे सोन्यापेक्षा किती मौल्यवान आहे. 100 पटीने नव्हे तर 1000 त्याची गणिता सुद्धा करू शकत नाही आपण, इतके मौल्यवान हे दान आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे दान करायला विसरू नका. सोनं सोडून द्या, पण हे दान नक्की करा. श्री विष्णूच्या आशीर्वादासाठी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सर्वांपेक्षा अतिशय महत्त्वाचं मोठं दान आहे, ते प्रत्येक जावयाला मिळू द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.